हरिः ओम श्री स्वामी समर्थ. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फोटोग्राफी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कोडॅक कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये जम बसवण्याच्या उद्देशाने एक कुशल फोटोग्राफर अक्कलकोटला पाठवला. तो आला आणि त्यांनी स्वामींचा फोटो घेतला. स्वामींच्या नकळत आपण कसं हे काम हुशारीने केलं असा अहंकार त्याला झाला. बरं, त्याने निगेटिव्ह डेव्हलप केली, फोटो काढला आणि स्वामींना दाखवला, काही भक्तांनाही दाखवला. भक्तांना कोणाला विठ्ठल दिसले तर कोणाला हनुमान, काही कळेना. स्वामींना तो फोटो दाखवल्यावर तर स्वामी हसायलाच लागले बरं जोरजोरात. फोटोग्राफरला आता वेड लागायची पाळी आली. स्वामी म्हणाले, अरे मी इतका मजेशीर दिसतो काय रे? आणि तो बघतोय तर त्याला साक्षात स्वामींच्या जागी एक माकड दिसलं हो फोटोमध्ये. तो खजील झाला. आपला यांत्रिक अचूकतेवरचा जो काही त्याचा अहंकार होता ना, तो गळून पडला. त्याने क्षमा मागितली स्वामींची आणि प्रार्थना केली की स्वामी, आपल्या या पवित्र फोटोने घराघराची शोभा वाढावी अशी माझी इच्छा आहे. आणि तसं झालं ना तर ही नवीन फोटोग्राफी सगळीकडे लोकप्रिय होईल आणि कोडॅक कंपनी ती सुद्धा तुमच्या कृपा आशीर्वादाने धन्य होईल. तेव्हा मला परवानगी द्या. आणि मग काय हो, स्वामींचा फोटो घेतला आणि त्याचे खरंच आपल्यावरती उपकार आहेत की त्यांनी तो फोटो सचोटीनं चिकाटीनं घेतला आणि म्हणून आपल्याला स्वामींचे मूळ फोटो उपलब्ध झाले, जे आपल्या सर्वांच्या घरोघरी आहेत. आता यावरून आपण काय बोध घ्यायचा आहे तर हाच बोध घ्यायचा आहे की चैतन्य शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. तिच्यावर कोणतंही वस्तू मात्र नियंत्रण ठेवू शकत नाही.